अमरावतीतील सरोज चौकात वल्लभ भवन हॉटेलला गुरुवारच्या सायंकाळी लागलेली भीषण आग लवकरच नियंत्रणात आणली गेली। या आगीत मोठ्या प्रमाणावर मालमत्ता जळून खाक झाली, तर बाजूच्या संतान किड्स वेअर दुकानालाही या आगीचा फटका बसला आहे। या घटनेचा तपशील जाणून घेऊया। अमरावतीच्या सरोज चौकात वल्लभ भवन हॉटेलला 30 जानेवारी रोजी सायंकाळी भीषण आग लागली। 3 मजली इमारतीतील सर्व साहित्य जळून खाक झाले। आगीचे तुफान पसरत असताना संतान किड्स वेअर दुकानाच्या वरच्या मजल्यावर असलेले फोम आणि कपडे देखील जळून खाक झालेत। वल्लभ भवन हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 2 कामगारांना पोलिसांनी वेळेत बाहेर काढून सुरक्षित केले। आगीची माहिती मिळताच सरोज चौकापासून प्रभात चौक पर्यंत शेकडो नागरिकांचा जमाव जमला। पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि सिटी कोतवाली पोलिसांनी तात्काळ स्थानिक पोलिसांसह गर्दी हटवून परिसर मोकळा केला। आग लागल्यानंतर सुमारे 2.5 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले। दुसऱ्या दिवशी शनिवारी जळालेल्या साहित्यांचे बाहेर काढण्यासाठी काम सुरू करण्यात आले। सिटी न्यूजने संपूर्ण आगीच्या घटनेचे थेट प्रक्षेपण केले होते, त्यामुळे नागरिकांना या घटनेची योग्य माहिती मिळवता आली। वल्लभ भवन हॉटेलमधील नुकसान अंदाजे 14 लाख रुपयांच्या आसपास असून हॉटेलमधील मशीन, फर्निचर आणि अन्य साहित्य जळून खाक झाले आहे, तर बाजूच्या संतान किड्स वेअर दुकानातील फोम, कपडे आणि बेडशीट देखील जळून खाक झालेत। याबद्दल संचालक प्रकाश टेकचंद पिंजाणी यांनी नुकसान किती झाले याबद्दल काही सांगण्यास टाळलेत। या घटनेतील तपास सुरू असून त्याबद्दल पुढील अपडेट्स लवकरच मिळतील। आपण बघत राहा सिटी न्यूज।